नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या आपल्या मालिकेतील आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेत आहोत आडनावांच्या शोधाची पहिली पायरी. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आडनावांचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल किंवा इतिहास तपासायचा असेल तर कोणत्या 3 शोध पद्धती आहेत. त्या 3 शोध पद्धतीने जर आपल्याला आडनावांचा इतिहास शोधायचा असेल तर काय पूर्वतयारी करावी लागेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही पूर्वतयारी आपली झाल्यानंतर पहिलं पाऊल आपण काय उचलणार ज्याच्यामुळे आपल्याला आडनावांचा इतिहास शोधता येईल. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिली पायरी ही आहे की आपल्याला आपल्या आडनावांचं दस्तऐवजीकरण करणं गरजेचं आहे. दस्तऐवजीकरण करणं गरजेचं आहे म्हणजे काय की तुमच्या कुटुंबातील फक्त तुमच्याच आडनावाचं नाही तर तुमच्या कुटुंबाशी निगडीत जेवढी आडनावं आहेत त्या सर्व आडनावांची यादी करा. म्हणजे माझ्या भाऊकीतली आडनावं असतील, माझ्या आईकडची काही आडनावं असतील, जिथे आपण सोयरीक दिले तिथे काही आडनावं असतील, माझ्या नात्यातल्या दुसऱ्या कोणाशी तरी सोयरीक केली असेल त्यांची काही आडनावं असतील, सगळी आडनावं गोळा करा. कारण ही आडनावं काय करतात की आपल्याला आपला वंशवृक्ष किंवा वंशवेल आहे ती तयार करण्यासाठी मदत करतात आणि तुटलेल्या कड्या जोडण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जर मला माझ्या आडनावाचा इतिहास शोधायचा असेल तर फक्त आणि फक्त माझ्या स्वतःच्या आडनावाचा इतिहास करून जमत नाही. माझ्या संपूर्ण नातेवाईकांच्या आडनावाचा मला एक डेटाबेस तयार करावा लागतो, यादी तयार करावी लागते. त्याच्यानंतर त्या आडनावांमधील जी अक्षरांमध्ये फरक असतात ते फरक मला समजून घेतले पाहिजेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय असतं की वडिलांचं एक आडनाव असतं त्याच्यामध्ये र हे नाव असतं आणि मुलाचं आडनाव येतं तेव्हा रचं ळ झालेलं असतं त्या आडनावामध्ये. ते काही असू शकेल. काही ठिकाणी तचं ट होतं किंवा टचं ड होतं, दचं ध होतं. म्हणजे मागील पिढीमध्ये ट अक्षर होतं त्या आडनावामध्ये, पुढच्या पिढीमध्ये ते मला ठ झालेलं दिसतं, दचं ध झालेलं दिसतं आणि मला वाटतं की हे काहीतरी वेगळंच आडनाव आहे. पण खरं तर ते एकाच मूळ आडनावाचे अनेक अपभ्रंश असतात जे बोलण्यामुळं झालेले असतात, लिहिण्यातल्या चुकांमुळं झालेले असतात किंवा जाणून बुजून काही वेळेला ती आडनावं मागच्या पिढीतून पुढच्या पिढीमध्ये बदललेली असतात. उदाहरण सांगायचं म्हटलं की समजा एखादं चरवड नावाचं आडनाव असेल तर चरवड आडनावाचा जर मला शोध घ्यायचा असेल तर मागे एका मित्रांनी मला फोन केला होता. तर चरवड आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर मला काय करावं लागेल की चरवड आडनावाबरोबर इतर जी आडनावं आहेत म्हणजे चारवाड आडनाव आहे, चोरवड आडनाव आहे, चांदवड, चरवडे, चांदवडे, चौडे, चावडे, चारघडे म्हणजे चरवड आडनावाशी मिळती जुळती जेवढी मला आडनावं सापडतील त्या सगळ्या आडनावांची यादी गोळा करून मला त्यांच्या पण वंशवृक्षाचा शोध घेतला पाहिजे की ही आडनावं पडली कशावरून आणि माझ्या नातेवाईकांच्या पण आडनावाचा शोध घेतला पाहिजे. ज्या वेळेला अशा अनेक आडनावांचा आपण अभ्यास करू जे आपल्या आडनावाशी अक्षरशः मिळती जुळती आहेत, अक्षरशः म्हणजे अक्षरानं अक्षर मिळती जुळती आहेत आणि आपल्या नातेवाईकांची आडनावं आहेत, त्यावेळेला आपल्याला आपल्या आडनावाचा उलगडा होणं सोपं होतं. पुढची जी पायरी आहे ती म्हणजे प्रत्येक आडनावाचं संशोधन करा. विषय असा आहे की मी आता सांगितलं की तुम्ही काय करा की सर्व आडनावं गोळा करा आणि यादी करा. आपण काय करतो, कंटाळा करतो. कधी माझ्याकडे काय होतात 25 ते 30 आडनावं गोळा होतात. म्हणजे किती पण मी कमी करायची म्हटली तरी सरासरी जर एखाद्या माणसाने आडनावं गोळा करायची म्हटली तर त्याच्याकडे 30 आडनावं गोळा होतात त्याच्या आडनावाच्या अवतीभोवती. मग ते 30 आडनावांचं संशोधन करण्यामध्ये मला फारसा इंटरेस्ट नसतो किंवा मी कंटाळा करतो, एवढं कशाला करून, काय गरज आहे, ते तर माझ्याशी संबंधित नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं की बरीच माहिती आपल्या डोळ्यासमोर असते ती निसटून जाते. त्यासाठी की ही माहिती निसटू नये, एखादा महत्त्वाचा दुवा आपल्या डोळ्यासमोर आहे पण तो आपल्याला दिसत नाही असं होऊ नये म्हणून काय करावं लागतं की 30 आडनावं असतील त्यातलं प्रत्येक आडनाव वेगळं केलं पाहिजे आणि प्रत्येक आडनावाचं वेगळं संशोधन केलं पाहिजे. ज्याला आपण मागच्या भागामध्ये म्हणलो की क्लस्टर वंशावळी निर्माण केली पाहिजे, प्रत्येक आडनावाची वेगळी. तर असं केल्यामुळे काय होतं की ज्या वेळेला तुम्ही ही प्रत्येक आडनावाची वेगळी वंशावळी निर्माण करता आणि ती एखाद्या सॉफ्टवेअरला फीड करता जे तुमची आडनावं जुळवण्याचा प्रयत्न करत असतं, ही क्लस्टर वंशावळी जर त्याला मिळाली तर आपल्या डोळ्यांना ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या कदाचित कॉम्प्युटर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यासमोर घेऊन येऊ शकतो. एखादा महत्त्वाचा माग आपल्या मूळ गावाचा, मूळ पूर्वजांचा किंवा आपण म्हणू शकतो की आपल्या ऐतिहासिक इतिहासाचा आपल्याला याच्यामुळे मिळू शकतो. ही जी आडनावं आहेत या आडनावांचं फक्त यादी करू नका, त्यांचा वंशवृक्ष काढू नका. त्या आडनावामध्ये जे लोक तुम्हाला सापडतील
त्यांचे जन्म, विवाह, मृत्यू याच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदी शोधा. या नोंदी तुम्हाला जनगणना डेटामध्ये सापडतील, जे सर्वे होतात त्याच्यामध्ये. ऑनलाईन वंशावळी आणि डाटाबेस जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मदत होऊ शकेल. स्थानिक आपण जे म्हणतो वाचनालय आहेत, संग्रहालय आहेत, तिथे जर तुम्ही गेलं तिथे तुम्हाला या गोष्टी सापडू शकतील. ऐतिहासिक संस्था ज्या आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास सांगतात देशाचा, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर मदत होऊ शकेल. तर हे अशा पद्धतीने प्रत्येक आडनावाचं वेगळं वेगळं संशोधन करणं गरजेचं आहे. पुढची पायरी आहे ती म्हणजे आडनावांची उत्पत्ती शोध. आता मला आडनावं तर मिळाली, पण हे आडनाव का पडलं हे मला कळलं पाहिजे. त्याची उत्पत्ती नेमकी काय झाली, हे मूलभूत आडनाव आहे का पडनाव आहे, हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला इतिहास कळणार नाही. ज्या वेळेला मी माझा एखादा वंशवृक्ष तयार करेल, वंशवेल तयार करेल, त्यावेळेला त्या आडनावांचं मूळ नेमकं कुठून सुरू झालं आणि ते मूळ जे सुरू झालं त्याला कुठला संदर्भ लागला होता, त्याचा अर्थ त्यावेळेला काय निघत होता. म्हणजे 400 वर्षापूर्वी जेव्हा हे आडनाव माझ्या कुटुंबाला चिकटलं त्यावेळेला या आडनावाचा अर्थ 400 वर्षापूर्वी काय होत होता, आज काय होतो आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की मध्ये बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर दुसरी एखादी भाषा वापरामध्ये येते, या भाषेतला शब्द त्या भाषेतल्या आडनावाला चिकटला जातो, अर्थ चिकटला जातो इकडच्या भाषेतल्या तिकडच्या आडनावाला, मागच्या भाषेला. म्हणजे शब्द असतो दुसऱ्या भाषेतला, त्याला जुन्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये त्याला अर्थ चिकटतो नवीन भाषेतला कुठला तरी येऊन. आणि मग कदाचित काय होऊ शकतं की हे जे आडनाव आहे, हे आडनाव एखाद्या वेळेला माझ्या कल्पनेच्या बाहेरचा त्याला अर्थ येऊ शकतो. त्याच्यामुळे जे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत ज्याच्यामुळे आडनावांचे अर्थ बदलतात. सांस्कृतिक संदर्भ म्हणजे काय की वेगवेगळे सण उत्सव असतात, त्याच्यानिमित्त आडनावं पडतात. एखादा आपण म्हणतो उपक्रम असतो, त्याच्यामुळे आडनावं बदलतात. ऐतिहासिक संदर्भ म्हणजे लढाया होतात, कोणाला तरी काहीतरी पदवी मिळते, कोणीतरी शौर्य गाजवतं, कोणीतरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वतनदार म्हणून जातं, त्या वतनामुळं आडनावं बदलतात. अजूनही याच्या उलट होऊ शकतात. म्हणजे आडनावावरून तुम्हाला समाजातले सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध होऊ शकतात, किंवा आडनावावरून तुम्हाला किंवा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांवरून तुम्हाला आडनावांचे अर्थ कळू शकतात. अशा दोन्ही प्रकारे आपण काम करू शकतो. पुढची पायरी आहे ती म्हणजे आडनावातील बदल तपासा. आडनावातील बदल तपासा म्हणजे काय की मगाशी मी म्हटलं तसं काळाच्या ओघामध्ये आडनावांमध्ये बदल होतात. अक्षरं बदलतात, उच्चार बदलतात, शब्द बदलतात, त्याच्या अर्थ पण बदलतात. ते कायमस्वरूपी ज्या आडनावामध्ये बदल होतात ते बदल कशामुळे होतात, त्याची काही मूलभूत कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणी कायमस्वरूपी स्थलांतर केलं असेल तर तो त्या गावाचं नाव घेतो किंवा त्या गावात त्याच्या व्यवसायाला साजेसं असेल ते नाव घेतो. माझं मूळ गाव एक आहे कुठलं तरी वेगळं आणि मी कामधंद्यानिमित्त रोजगारानिमित्त दुसऱ्या गावात गेलो, तिथं जो रोजगार मी करतो ते आडनाव मला चिकटतं. किंवा लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीचं आडनाव बदलतं, दत्तक घेतल्यानंतर एखाद्या मुलाचं आडनाव बदलतं, तुमच्या घरातला कोणी दुसऱ्या घरामध्ये दत्तक गेला त्याचं आडनाव बदलतं. वैयक्तिक निवडीमुळे आडनाव बदलतं. एखादा माणूस म्हणतो मला हे आडनाव नाहीच पाहिजे, मी दुसरं आडनाव घेणार, त्याच्यामुळे आडनावं बदलतात. अशी आडनावं कालांतराने बदललेली असू शकतात. तुम्ही जे आडनाव शोधताय ते आडनाव तुमच्या पूर्वजांचं नसणारच आहे मागे काही काळापूर्वी. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना कळतच नाही की आडनाव शोधत शोधत मागे जातात आणि मध्येच प्रवास एका ठिकाणी थांबतो. म्हणजे 4 पिढ्या मागं गेल्यानंतर मागच्या पूर्वजांचा मागमूसच लागत नाही. मागमूस का लागत नाही तर त्यांचं आडनाव चेंज झालेलं असतं त्या ठिकाणी. पहिलं आडनाव असत नसतं, दुसरं कुठलं तरी आडनाव त्यांनी घेतलेलं असतं आणि तो बदल आपल्याला कळत नाही. त्याचं कारण आपण सगळ्या आडनावांचा इतिहास अभ्यास नाही करत. म्हणजे माझ्या आडनावाशी संबंधित जर मी सगळ्या आडनावांचा अभ्यास केला तर मला कळू शकतं तर यातलं एखादं आडनाव माझं असू शकतं किंवा माझं आडनाव या लोकांनी घेतलेलं असू शकतं, किंवा त्यावेळेला ज्या काही ऐतिहासिक घडामोडी झाल्यात. मागच्या मुद्द्यामध्ये आपण बोललो की एखादी लढाई झाली आहे, एखादा पूर आला आहे, दुष्काळ पडला आहे, अजून काय झालं ज्याच्या कारणामुळे माणसं स्थलांतरित झालीत कायमची, त्याच्यामुळे पण ते आडनाव बदललेलं असू शकतं आणि आपल्याला ती गोष्टच माहीत नसते. म्हणजे 14व्या शतकामध्ये किंवा 16व्या शतकामध्ये जेव्हा ही स्थलांतर होत होती तेव्हा नेमकं काय कारणाने स्थलांतर होत होतं हे आपण शोधण्याचा प्रयत्न नाही करत, म्हणून आपलं आडनाव त्याच्या मागे का जात नाही ते आपल्याला कळत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा. ही सगळे बदल आहे ते लक्षात घ्या. संबंधित आडनावाचा शोध घ्या आणि प्रत्येक गोष्टीची बारीक नोंद करून ठेवा. म्हणजे कुठे गेल्यानंतर तुमचं आडनाव संपत आहे, का संपत आहे, काय कारणं असू शकतात, त्याची वेगळी उत्पत्ती कुठली असू शकते, प्रकार कुठले असू शकतात, घटना कुठल्या घडलेल्या असू शकतात, त्याची निरीक्षणं नोंद करून ठेवा. पुढची पायरी आहे ती म्हणजे की नामकरण पद्धतीबद्दल जाणून घ्या. नामकरण पद्धती म्हणजे काय की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक कुटुंबाला एक ऐतिहासिक नामकरण पद्धती असते. उदाहरणार्थ काही संस्कृतीमध्ये किंवा कुटुंबामध्ये काय केलं जातं, मुलाचं नाव हे आजी आजोबांच्या नावावर ठेवलं जातं किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर ठेवलं जातं. ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे 96 कुळी मराठा आहेत, जे स्वतःला खानदानी मराठा समजतात, त्यांच्यामध्ये आढळून येते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीमध्ये किंवा वंशवृक्षामध्ये आपल्याला शाहू हे आडनाव बऱ्याच वेळा आढळतं. शाहू आणि दुसरं प्रतापसिंह ही दोन नावं आपल्याला परत आढळतात. तर शाहू हे आडनाव का, शाहू आडनाव नाही, सॉरी बोलताना चूक झाली, आडनाव नाही, शाहू हे नाव परत आढळतं. शाहू हे नाव सर्वात आधी छत्रपती संभाजी महाराजांचे जे पुत्र होते, महाराज शाहू महाराज ज्यांनी सातारला गादी बसवली, त्यांचं नाव आहे. आणि त्या नावावर परत शाहू 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 अशी नावं सातारच्या गादीमध्ये आणि आपल्याला कोल्हापूरच्या गादीमध्ये ठेवलेली दिसतात. तर शाहू हे नाव आहे भोसले कुळाच्या ओळखीचं प्रतीक आहे. तसं प्रत्येक कुळामध्ये काही ना काही आडनाव असतात. तुम्ही गायकवाड कुळामध्ये गेलात तर बडोद्याचे सयाजीराव महाराज आहेत, त्यांच्या पुण्याईमुळे मुलांची नावं सयाजी ठेवली जातात. असं प्रत्येक कुळीमध्ये काही ना काही नाव ठेवलं जातं. ही मोठ्या कुळींची उदाहरणं याच्यासाठी सांगितली की ती नावं आपल्याला सहज कळतात. सर्वसामान्य माणूस जरी असेल तरी तुमच्या लक्षात येतं की त्या सर्वसामान्य माणसाचा जर तुम्ही इतिहास मागे काढला तर आजोबाचं नाव, पणजोबाचं नाव, त्यानंतर भावाचं नाव किंवा देवाचं नाव एखादं त्या कुळामध्ये रिपीट होत असतं सारखं. जर त्याचा तुम्ही शोध घेऊ शकला तर तुम्हाला तुमचं आडनाव नेमकं कुठल्या कुळामध्ये, की आज जर काही संदर्भ सापडत नसेल पण ही गोष्ट तुम्हाला सापडली तर तुम्हाला अंदाज लागू शकतो की अरे हे नाव माझ्या कुळामध्ये सारखं येत आहे. माझ्या वडिलांचं होतं, आजोबांचं होतं, पणजोबांचं होतं आणि हेच नाव शेजारचं माझं जे कुळ आहे त्याच्यामध्ये पण सारखं येतं आहे. बाकी कुठेच येत नाही, फक्त 2 कुळामध्येच नाव येतं. मग या 2 कुळाचा काहीतरी एकमेकांशी संबंध असला पाहिजे. हे अशा प्रकारे नामकरण पद्धतीवरून पण बऱ्याचदा आपण काय करू शकतो, आडनाव शोधू शकतो. त्याच्यामुळे काय करा की ठराविक नावं जी ठराविक घराण्यामध्येच आढळून येतात त्या नावांचं एक डेटाबेस तयार करा. ही नावं काय करतात की आपल्याला काही ना काहीतरी संकेत देतात किंवा काही ना काहीतरी सांगतात की हे असं असू शकतं, त्याची आपल्याला मदत होऊ शकते. पुढची जी पायरी आहे ती म्हणजे ऐतिहासिक संदर्भ समजून घ्या. तर मगाशी आपण याच्याबद्दल बोललोच आहोत की ऐतिहासिक संदर्भ म्हणजे काय. वेगळ्याने थोडं सांगायचं म्हटलं तर वेगळ्याने सांगण्याचा अर्थ असा होतो की तुमचे पूर्वज ज्या कालखंडामध्ये राहत होते त्या कालखंडामध्ये कुठल्या ऐतिहासिक घटना घडल्या, कुठल्या सामाजिक घटना घडल्या, त्याचे संदर्भ जे होते त्या संदर्भांची माहिती घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे पूर्वज, त्यांचं जीवन, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या अडचणींचा सामना करावा लागला, जी आव्हानं त्यांना पार करावी लागली ते समजून घेण्यासाठी मदत होते. तसेच आडनावांच्या मागची योग्य कारण मीमांसा करायला पण आपल्याला मदत होऊ शकते. ही गोष्ट कुठे उपयोगी पडते तर खास करून ज्या आपल्या मित्रांची आडनावं अश्लील या सदरामध्ये आज मोडतात किंवा आपण ज्यांना निंदाव्यंजक आडनाव किंवा अपमानजनक आडनाव म्हणतो किंवा अपमानजनक आडनाव, ते आडनाव घेतलं की एखाद्या माणसाला त्याचा अपमान झाल्यासारखा वाटतो किंवा समोरचा माणूस त्याची थट्टा उडवू शकतो त्या आडनावावरून. तर ही जी आडनावं आहेत, ही अशी जी आडनावं आहेत, या अश्लील किंवा अपमानजनक आडनावांचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल मागे जाऊन की आडनाव चिकटली कशी त्या कुटुंबांना, तर आपल्याला या ऐतिहासिक घटना आणि सामाजिक संदर्भ फार उपयोगी पडतात. कारण या घटनांना धरूनच किंवा संदर्भांना धरूनच ही आडनावं पडलेली असतात 99.9% वेळा, जी किमान अश्लील आणि निंदाव्यंजक आडनावं आहेत ती तरी. त्याच्यामुळे यांचा शोध घेण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल. आपण ज्या गावामध्ये राहतो, आपण ज्या पंचक्रोशीमध्ये राहतो, आपण ज्या तालुक्यामध्ये राहतो, जिल्ह्यामध्ये राहतो, राज्यामध्ये राहतो, या सगळ्यांचीच ऐतिहासिक घटना आणि त्याचे संदर्भ आपण तपासले तर नेमकं हे अश्लील आडनाव आपल्या कुटुंबाला येऊन चिकटलं कसं काय याचा आपण शोध लावू शकतो. पुढची जी पायरी आहे ती म्हणजे स्थलांतराच्या घटना आणि कारणे शोधा. याच्याबद्दल आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत की स्थलांतराच्या घटना घडतात. घटना का घडतात? पहिली कारण आहे की रोजगारासाठी लोक स्थलांतर करतात. सर्वात महत्त्वाचं मूलभूत कारण म्हणजे काय, रोजगारासाठी लोक स्थलांतर करतात. तर आता 16व्या शतकामध्ये कोणी कशासाठी स्थलांतर करत असेल, कुठल्या रोजगारासाठी स्थलांतर करत असेल, याचा जर विचार केला तर आपल्या सहज लक्षात येतं की प्रत्येक गावामध्ये आलुतेदार बलुतेदारांची गरज लागत असेल. एखाद्या गाव वसवणं ही परगण्याच्या देशमुखाची जबाबदारी असेल. परगण्याच्या देशमुखाने ठरवलं की या ठिकाणी जंगल साफ करायचं आणि गाव वसवायचं, तर तो दुसऱ्या गावातून कुणबी मागवत असेल. ते कुणबी येत असत, तिथे जमीन साफसूफ करत असत, राहत असत. पहिल्यांदा एखादं घर येत असे, मग 4 घरं येत असत, मग त्याच घराची वाढून वाढी होत असे, वस्ती होत असे. त्या घराच्या गरजा वाढल्या, कुणब्याच्या शेतीचं प्रमाण वाढलं की मग आलुतेदार बलुतेदारांची गरज लागत असे. हे आलुतेदार बलुतेदार पण काय करत असत, दुसऱ्या कुठल्या तरी गावातून येत असत. की एका गावामध्ये समजा लोहार समाजाची 5 कुटुंबं आहेत, त्यातला एखादा भाऊ नवीन गावामध्ये स्थायिक होत असेल त्या ठिकाणी बलुतेदार म्हणून लोहार काम करण्यासाठी. अशा पद्धतीने रोजगारासाठी लोक काय करत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असत आणि ते ज्या ठिकाणी स्थलांतर करत असत त्या गावाचं, प्रदेशाचं, भूभागाचं, ऐतिहासिक घटनेचं नाव त्यांना आडनाव म्हणून चिकटत असे. हे काय झालं की ही एक सर्वसामान्य प्रक्रिया होती 16व्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधी पण, की आलुतेदार बलुतेदार एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाऊन स्थायिक होणं, कुणबी एका गावातून जाऊन दुसऱ्या गावामध्ये स्थायिक होणं.
याच्या व्यतिरिक्त पण पूर्वीच्या काळी काही व्यवसाय होते जे भरभराटीला आले होते, ते म्हणजे दुर्ग बांधणी व्यवसाय. किल्ले मोठ्या प्रमाणात बांधले जात असत, वाडे मोठ्या प्रमाणात बांधले जात असत. त्याच्यासाठी जे कारागीर येत असत ते कारागीर पण कधी कधी काय करत असत, जिथे ते काम चालले तिथे स्थायिक होत असत. जहाज बांधणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असते, त्यामुळे जहाज बांधणीच्या कामासाठी पण लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असत. वेगवेगळे आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 18 कारखाने म्हणतो, ते 18 कारखाने काही रायगडावरच नव्हते, ते वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यानिमित्ताने लोक स्थलांतरित करत असत. काही राजकीय कामामुळे किंवा प्रशासकीय कारणामुळे एखादी व्यक्ती असे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असते. म्हणजे एखाद्या माणसाला समजा तो कोल्हापूरचा माणूस आहे, त्याला सिंधुदुर्गमध्ये नेमलं मी सबनीस म्हणून, आणि तो तिथेच राहायला वंश परंपरागत रीतीने, तर हे स्थलांतर असं घडत असत. अजूनही धार्मिक कारणं असत, वैयक्तिक कारणं असत, ज्याच्यामुळे ही स्थलांतरं घडत असत. ते सरकारी कामामध्ये जे लोक गुंतलेले असतात त्यांच्या नोंदी आपल्याला सापडतात. म्हणजे एखादं गाव बसवलं गेलं, त्या गावामध्ये लोहार कुठून आले, चांभार कुठून आले, सुतार कुठून आले, हे सरकारी कामासाठी जर स्थलांतर झालं असेल तर त्याच्या नोंदी सापडतात. किंवा प्रशासकीय कारणासाठी जर एखाद्याची बदली झाली असेल, म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघतो की एका किल्ल्यावर 3 वर्षापेक्षा किंवा 2 वर्षापेक्षा जास्त कुठलाही किल्लेदार ठेवला जात नसे, किंवा जे अधिकारी असतात ते ठेवले जात नसतात, बदलले जात असत. स्थायिक होणारी माणसं पण बाहेरून येऊन तिथे स्थायिक होत असत का, तर त्यांनी बंडाळी माजवू नये म्हणून. अशा पद्धतीने लोकांचं स्थलांतर होत असे सरकारी कामासाठी, तर रोजगाराच्या निमित्ताने. तर त्याच्या नोंदी सापडतात, त्या नोंदी शोधणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त पण आपण बोललो की युद्ध, आवर्षण, अतिवर्षा, रोगराई, धर्मांतराची सक्ती, याच्यासारख्या गोष्टींमुळे पण लोक स्थलांतर करत असत. त्यामुळे आडनावांच्या बदलामध्ये आणि आडनावांच्या इतिहासामध्ये हा स्थलांतर एक महत्त्वाचा घटक आहे, जो आपण जर योग्य प्रकारे हाताळू शकलो नाही किंवा समजू शकलो नाही तर आपल्याला आपलं आडनाव सापडत नाही, आपला रस्ता जाऊन ब्लॉक होतो एखाद्या ठिकाणी जाऊन. या ज्या घटना आहेत त्या मी शोधून घेतल्या. त्याच्यानंतर अजून ज्या नोंदी असतात स्थलांतराच्या, त्या स्थलांतराच्या नोंदी आपण व्यवस्थित नोंदवत नाही म्हणजे कसं की माझ्या पूर्वजांच्या स्थलांतराच्या पद्धती आणि घटना मला नीट समजल्या पाहिजेत. मी एवढ्या सगळ्या पद्धती तुम्हाला सांगितल्या, त्याच्यामध्ये तुमचे पूर्वज आहेत ते नेमकं कुठल्या कारणाने स्थलांतरित होऊ शकतात. म्हणजे एखाद्याचं कुटुंब जर बलुतेदार कुटुंबामध्ये असेल तर ते बलुत्याच्या कामासाठी स्थलांतर होऊ शकत. एखादं भटकं विमुक्त कुटुंब असेल तर भटकं विमुक्त कुटुंब भटकत एखाद्या जागी स्थायिक होऊ शकतं. काही वेळेला ते जाणून बुजून एखाद्या जागी स्थायिक होतात, त्यांचं एखादं दैवत मानून त्या ठिकाणी. काही वेळेला ते पर्याय नाही म्हणून स्थायिक होतात एखाद्या ठिकाणी. त्याचबरोबर जे आपण म्हणतो की धार्मिक कार्याशी जुळलेले लोक आहेत, समजा एखादा पुजारी आहे, एखादा धर्मपंडित आहे, तर तो काय करू शकतो की तो काशीला जाऊन, नाशिकला जाऊन, त्र्यंबकेश्वरला जाऊन, जिथे देवस्थान आहे तिथे जाऊन तो स्थलांतर होऊन तिथे जाऊन सेट होऊ शकतो. मराठी आहेत किंवा जे आपण म्हणतो की युद्धक जमाती आहेत की जे युद्ध करत असतात सतत, ते युद्धाच्या निमित्ताने जिथे जातात, जो भूभाग त्यांना मिळतात तिथे जाऊन ते स्थलांतरित होऊ शकतात. तर कुठला माणूस कुठल्या कारणाने स्थलांतरित होऊ शकतो याचे काही आडाखे बांधता येतात आपल्याला. ती आडाखे आपल्याला माहीत असले पाहिजेत. आपल्या कुठल्या समाजाचा माणूस कुठल्या कारणासाठी स्थलांतरित होईल, त्याची पद्धती काय आहे, त्या घटना कुठल्या असू शकतात ज्याच्यामुळे त्याला स्थलांतर करावं लागू शकतं, त्या घटनांचा पण आपण अंदाज बांधू शकतो. आपण नाही बांधला, कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे बांधू शकतो त्याला, जर आपण या पद्धतीसाठी ट्रेंड केलं तर. त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण. ती जर पद्धत आपण कॉम्प्युटरला शिकवली तर कॉम्प्युटर आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की कोण कुठल्या कारणासाठी स्थलांतरित झाला असेल. अनेकदा काय होतं की ही सगळी कारणं तर झालीच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक आर्थिक संधीसाठी स्थलांतर करतात, म्हणजे पोट भरण्यासाठी स्थलांतर करतात किंवा जीव वाचवण्यासाठी स्थलांतर करतात. तर कोणती जात किंवा कोणता समाज जीव वाचवण्यासाठी कुठं जाईल, कोणती जात किंवा कोणता समाज त्याला चांगला रोजगार मिळावा म्हणून कुठं जाईल, हे पण आडाखे बांधता येऊ शकतात अभ्यासाने. कॉम्प्युटरला पण बांधता येऊ शकतात, माणसाला पण बांधता येऊ शकतात. धार्मिक स्वातंत्र्य हे जे कारण आहे की बाबा एखाद्या ठिकाणी धर्माचं स्वातंत्र्य मिळत नाही, म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये आपण असं धरून चालू किंवा परकीयांच्या काळामध्ये आपण असं धरून चालू की हिंदू धर्मियांना वाटायला लागलं मला स्वातंत्र्य मिळत नाही, ते उत्तरेकडून दक्षिणेत येऊ शकतात. दक्षिणेतून काही लोक उत्तरेकडे पण जाऊ शकतात की त्यांना वाटतं आम्हाला दक्षिणेत स्वातंत्र्य मिळत नाही. ते घटक जे आहे, त्या घटना ज्या आहेत त्या आपण तपासल्या पाहिजेत. ते कुठल्या काळामध्ये कुठल्या धार्मिक दबावामुळे कुठल्या काळामध्ये नेमकं कुठल्या दिशेला स्थलांतर होत होतं. स्थलांतर धार्मिक कारणामुळे देशामध्ये सगळीकडे होत असतं, पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. फक्त वेगवेगळ्या कालखंडामुळे त्याची वेगवेगळी कारणं असतात. तर त्याच्यावरून पण आपण आडाखे बांधू शकतो की या कारणामुळे इकडे तिकडे धार्मिक कारणामुळे स्थलांतर झालेलं असू शकतं. तर या ज्या घटना आहेत, या घटना आपण व्यवस्थित जाणून घेतल्या, पद्धतशीररित्या त्यांचा अभ्यास केला, तर आपल्या पूर्वजांच्या आडनावाशी संबंधित नोंदी आपल्याला पुराव्यासहित मिळू शकतात अधिकृत, की जे आपण सिद्ध करू शकतो. की उदाहरणार्थ मगाशी म्हटलं तसं की माझे पूर्वज कुंभार आहेत असं गृहीत धरून चलूया, मी बलुतेदार आहे,
कुंभार का स्थलांतर करेल एका गावातून दुसऱ्या गावामध्ये? आर्थिक संधीसाठी स्थलांतर करेल. मग माझ्या गावातला कुंभार हा आजूबाजूच्या 12 गावांमध्ये स्थलांतरित होऊ शकतो, कारण जवळच त्याला संधी मिळते ना. असं नाही होणार की इथला कुंभारचं एखादं कुटुंब आहे ते उठलं आणि नंतर मध्य प्रदेशमध्ये जाऊन स्थायिक झालं. कोणाला माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये त्याच्यासाठी संधी आहे म्हणून? तो एखाद्या सैन्याबरोबर गेला तिकडे आणि तिथे स्थायिक झाला तर गोष्ट वेगळी आहे. पण सैन्याबरोबर तर बोलतो कधी प्रवास करत नसत, बोलतर गावामध्येच राहत असत. त्यामुळे मी इथे राहतो तर माझ्या आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये जी 15-20 किलोमीटरमध्ये गाव आहेत, तिथे एखाद्या कुंभाराची कमतरता पडली तर माझ्या घरात जर 2 भाऊ असतील तर एक भाऊ तिकडे जाऊ शकतो आर्थिक संधीसाठी. म्हणजे असे काय आहेत की हे काही आडाखे लावता येतात ज्याच्यामुळे आपल्याला तो भाऊ त्या गावामध्ये गेला नंतर त्याला तिथे त्याचं काही मूळच सापडेना, कारण तोच पहिल्यांदा आला कुंभार म्हणून त्या गावामध्ये. त्याचं तिथे काही धागेदोरच नाही आहेत. तो आता शोधायला लागला मी आलो कुठून. तर ही बलुतेदार पद्धती आपल्याला माहीत असेल आणि कशा पद्धतीने बलुतेदार स्थलांतर करत असतात ते आपल्याला माहीत असेल. या घटना कधी कधी घडल्या, नवीन गावं कधी कधी वसली, याचा जर आपल्याकडे डेटाबेस असेल तर आपण सहज मागोवा काढू शकतो की एखादं कुटुंब या गावात नवीन आलं ते कुठून आलं होतं. अशा पद्धतीने पण स्थलांतराच्या घटना आपल्याला मदत करतात. पुढची पायरी आहे ती पुढची पायरी म्हणजे टाईमलाईन आपल्याला विकसित करावी लागते. टाईमलाईन विकसित करावी लागते म्हणजे काय, आपण ना आपला वंशवृक्ष बनवायचा असेल तर आपण काय करतो, या काळामध्ये हा माझा पूर्वज होता, त्याचे एवढे 4 पुत्र झाले, ते या वर्षी होते, त्याचे 3 पुत्र झाले, या वर्षी होते. आपण टाईमलाईन तयार करतो, ते कुठल्या वर्षी आपला कुठला पूर्वज जिवंत होता त्याची टाईमलाईन तयार करतो. आपण आपल्या पूर्वजाच्या आयुष्यामध्ये काय घटना घडल्या त्याची कधीच टाईमलाईन तयार नाही करत. उदाहरणार्थ मी भोसले कुळामध्ये जन्माला आलो आहे, छत्रपतींच्या कुळामध्ये, असं गृहीत धरा तुम्ही. मी काय करतो की अगदी छत्रपतींनी सांगितलेली वंशावळ जी आहे ती सगळी बघत बघत मागे जातो आणि पूर्वजांची नावं काढतो. परंतु असं गृहीत धरूया की माझे पूर्वज शहाजीराजे आहेत, तर शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये काय घटना घडली याची टाईमलाईन काढतो का मी? कधी नाही काढत. आता हे फार मोठं नाव झालं. शहाजीराजे मोठी व्यक्ती होते, त्यामुळे त्यांनी लढलेल्या लढाया आहेत, प्रशासकीय कौशल्यावर त्याची नोंद मिळू शकते. तुम्ही म्हणाल की सर मी तर सर्वसामान्य माणूस आहे, माझ्या पूर्वजांनी असा काय मोठा तीर मारला असणार आहे. इथेच आपण चूक करतो. तुमच्या पूर्वजांनी तीर मारलेला असू किंवा नसू मारू देत, नसेल मारला असं गृहीत धरून चालू आपण, त्याने काही फरक नाही पडत. पण तुमच्या पूर्वजांची जर तुम्ही टाईमलाईन काढली तर तुम्हाला कदाचित कळू शकतं की तुमच्या पूर्वजांनी तीर जरी मारला असेल तरी त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी काम केलेलं आहे. ती कुठल्या घटना त्यांच्या आयुष्यावर परिणाम केलेले आहेत, त्यांनी कुठल्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागलेला आहे ज्याच्यामुळं त्यांना आडनाव बदलावं लागलं नाही इलाजाने. कधी कधी काय होतं की त्या व्यक्तिगत माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घटना घडतात म्हणून तो ते आडनाव बदलतो. बाहेरचे घटक त्याला कारणीभूत नसतात. सामाजिक, आर्थिक किंवा आपण जे स्थलांतराच्या घटना बघितल्या, सांस्कृतिक घटक, हे कारणीभूत नसतात. त्या ठराविक तुमच्या पूर्वजाच्या आयुष्यामध्येच काहीतरी असं घडलेलं असतं ज्याच्यामुळे तो म्हणतो बस झालं, रामराम, मी चाललो इकडे म्हणून आडनाव बदलून. बऱ्याचदा तुमच्या घराण्यातला तो एक पूर्वज असतो, त्याचंच नेमकं धर्मांतरण झालेलं असतं. सक्तीने असेल, स्वेच्छेने असेल, कसंही असेल, तो आडनाव बदलून टाकतो. ते कारण त्याचं वैयक्तिक कारण आहे. काही वेळेला लोक पण काय करतात की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात, तिथल्या रोजगाराचं नाव, गावाचं नाव, देवाचं नाव, जत्रेचं नाव, मानसन्मानाचं नाव, वतनाचं नाव त्यांना चिकटतं. पण ती त्या पूर्वजाची वैयक्तिक गोष्ट आहे. तो पूर्वज इथून उठून तिकडे गेला त्याच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे तुमच्या वंशवृक्षामध्ये जेवढे होऊन पूर्वज तुम्हाला सापडतील त्या प्रत्येकाची एक टाईमलाईन त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची विकसित करा. त्या टाईमलाईनमध्ये कुठल्या घटना घडल्या, कुठल्या महत्त्वाच्या आहेत, कुठले टप्पे होते ज्याच्यामुळे परिणाम झाला पुढच्या तुमच्या वंशावळीवर, ते टप्पे काय करा की हायलाईट करा, व्यवस्थित अधोरेखित करा. त्याच्यानंतर अंतर ओळखायला शिका. ज्यावेळेला तुम्ही या गोष्टी कराल त्यावेळेला तुम्हाला घटनांमधलं अंतर ओळखता येईल, कारणांमधलं अंतर ओळखता येईल. वेगवेगळे जे आपले तुमच्यासमोर पॅटर्न तुमच्या नजरेसमोर तयार होतील, ते पॅटर्न तुम्हाला वेगळे वेगळे ओळखता येतील बदलांचे. आणि या ज्या गोष्टी आहेत, हे जे अंतर ओळखायला तुम्ही शिकाल अशी वेगळी वेगळी टाईमलाईन बनवल्यामुळं या घटना तुम्हाला तुमच्या संशोधनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये मदत करता येईल. एखाद्या गोष्टीचा संदर्भ जोडण्यासाठी किंवा 2 तुटलेल्या कड्या जुळवण्यासाठी, जे दुवे जुळत नाही ते शोधून काढण्यासाठी, तर्काने ते शोधून काढण्यासाठी हे जे काही तुम्ही आता काम करतात वेगवेगळी टाईमलाईन बनवण्याचं घटनांचं, ते तुम्हाला त्यावेळेला मदत करतं. पुढची पायरी आहे की कौटुंबिक परंपरा आणि कथांचा एक दस्तावेज बनवा. याच्याबद्दल आपण मागं पण बोललो आहे की जेवढे म्हणून तुमचे नातेवाईक आहेत, गावकी भावकीतले लोक आहेत, आजूबाजूचे लोक आहेत, जे तुमच्या कुटुंबाबद्दल काही ना काहीतरी बोलतात, सांगतात, कधी चांगल्या बोलत असतील, कधी वाईट बोलत असतील, कधी दंतकथा सांगत असतील, कधी मानसन्मानाच्या गोष्टी सांगत असतील, काही सांगत असतील, जे काही ते सांगत असतील ते प्रत्येक कथा आणि किस्सा आहे तो किस्सा कुठंतरी नोंदवून ठेवा. ही माहिती तुमच्या कधीकधी कौटुंबिक इतिहासाला वैयक्तिकरित्या स्पर्श करू शकते. म्हणजे काय होतं, त्या माणसाने बोलले काहीतरी वेगळंच, तो बोलतोय गावच्या मंदिराबद्दल काय झालं, गावच्या यात्रे जत्रेबद्दल काय झालं हे तो बोलतोय, मनुष्य आहे तो.
पण त्याची माहिती कुठेतरी तुमच्या कुटुंबाच्या इतिहासाचीच मिळती जुळती असते, कुठेतरी ती माहितीचा संदर्भ तुमच्या कुटुंबाच्या इतिहासाला पण जोडला गेलेला असतो. त्याच्यामुळे जी म्हणून गोष्ट, भले एखाद्या माणसाने काय केलं की गावचा इतिहास सांगितला, गावचा इतिहास सांगितल्यानंतर त्याने जत्रेचा इतिहास सांगितला किंवा हे गावामध्ये जत्रा कशी चालू झाली त्याचा इतिहास सांगतोय तो, तिथे कुठेतरी तुमच्या आडनावाचा एकदा उल्लेख आला आहे. तर हा जर तुमच्या आडनावाचा उल्लेख तिथे येत असेल, तो आडनावाचा उल्लेख पण तुमचा कौटुंबिक इतिहास तुम्हाला शोधायला मदत करू शकतो. त्याच्यामुळे आडनावाशी संबंधित ज्या काही कौटुंबिक परंपरा असतील, रीतिरिवाज असतील, चालीरीती असतील, मान सन्मान असतील, तो प्रत्येक किस्सा आणि प्रत्येक इतिहास व्यवस्थित नोंदवून ठेवा. नंतर शांतपणे विचार करा या सगळ्या गोष्टींचा, की या जे कथा किस्स्यामध्ये जे गोष्टी दडलेल्या आहेत, दंतकथामध्ये ज्या गोष्टी दडलेल्या आहेत, तर कुठे नाही कुठेतरी माझ्या आडनावाशी जुळत आहेत का, एखाद्या घटनेशी जुळत आहेत का ज्याच्यामुळे माझं आडनाव बदललं होतं, याचा विचार करा. पुढची पायरी आहे ती म्हणजे सांस्कृतिक परंपरांचा विचार करा. जे मी मागं पण बोललो आहे, तुमच्या गावच्या, तुमच्या समाजाच्या, तुमच्या धर्माच्या ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत, त्या सांस्कृतिक परंपरा पण तुमच्या आडनावाशी मोठ्या प्रमाणामध्ये जुळलेल्या असतात. तर कुठली सांस्कृतिक परंपरा तुमच्या आडनावाशी जुळलेली ज्याच्यामुळे तुमचं ते आडनाव पडू शकतं, याच्यावर शोध करा आणि त्या गोष्टींचं व्यवस्थित, मी म्हणतो तसं दस्तऐवजीकरण करून ठेवा, एकत्रीकरण, वर्गीकरण करून ठेवा. कारण या सांस्कृतिक परंपरा आणि पद्धती असतात त्या तुमच्या आडनावाचा जरी त्यांनी शोध नाही लागला तुम्हाला, म्हणजे एखाद्या गावामध्ये गुढीपाडवा साजरा होतो, त्याच्याशी माझ्या आडनावाचा काय संबंध आहे, गुढीपाडवा साजरा होतो, पण ही गुढीपाडवा साजरा करण्याची जी प्रथा आहे, ती प्रथा मला माझ्या आडनावाचा शोध नाही लावून देणार किंवा माझं आडनाव नाही सापडणार मला गुढीपाडव्याचा अभ्यास केला. एखाद्या गावामध्ये गुढीपाडवा कसा साजरा होतो, एखाद्या गावामध्ये दसरा कसा साजरा होतो, होळी कशी साजरी होते, यातनी मला माझं आडनाव नाही कळणार कसं निर्माण झालं, पण ती गोष्ट मला माझा आडनावाचा अर्थ सांगू शकते, की या प्रथा परंपरा काय करू शकतात, की मला आडनावाला हा अर्थ का प्राप्त झाला आहे ते मला त्या सांस्कृतिक परंपरांमुळे कळू शकतं. त्यामुळे सर्व सांस्कृतिक परंपरा पण काय करा, नोंदवून ठेवा आणि त्यांच्याबद्दल पण विचार करा. पुढची पायरी आहे ती म्हणजे की वेगवेगळे फोटो आहेत, ते फोटो, जुने पुराणे फोटो म्हणतो आपण, की कॅमेरा नव्हता त्यावेळेला, पण काही चित्र सापडतात, काही भित्तीचित्र सापडतात, काही खडकावर कोरलेली चित्र सापडतात ज्यांना आपण शिल्पचित्र म्हणतो. त्याच्यानंतर आपण म्हणतो की काही पूर्वजांचे आपले वेडेवाकडे काढलेले लोकांनी हाताने काहीतरी फोटो आपल्याला सापडतात. काही ठिकाणी आपल्याला मॅप, नकाशे सापडतात जुने, एखाद्या गुहेच्या भिंतीवर काहीतरी लिहिलेलं चित्र काढलेलं प्राण्याचं सापडतं आपल्याला. अशा बऱ्याच गोष्टी असतात, फोटोमध्ये बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. हे कौटुंबिक फोटो असतात आपले, मोठमोठे राजे महाराजे असतात, ते काय करत असतात की त्यांचे कौटुंबिक फोटो काढत असतात सगळ्यांचा एकत्र म्हणून. त्या कौटुंबिक फोटोंचा अभ्यास करा. बऱ्याचदा काय होतं की नामांकित चित्रकारांनी एखाद्या व्यक्तीचं चित्र काढलेलं असतं, त्या चित्रांचा पण अभ्यास करा. ती व्यक्ती त्याने बघितलेली नसते. उदाहरणार्थ महाराणा प्रताप होऊन गेले 15व्या शतकामध्ये आणि त्यांचा फोटो काढला एखाद्या चित्रकाराने, आपण म्हणतो की 19व्या शतकामध्ये. तर 19व्या शतकामध्ये काढलेला फोटो त्यांचा ओरिजिनल फोटो असेलच असं नाही, पण ते व्यक्तिमत्व कसं दिसत असेल त्याची मला जाणीव करून देतो तो फोटो. तर असे बरेच फोटो असतील जे तुमच्याकडे आढळून येतील. किंवा तुम्ही जर बघितलं की गावच्या मंदिरामध्ये वेगवेगळे आरसे लावलेले असतात. पूर्वी लोक काय करत असतात, गावच्या मंदिराला आरसा दान करत असत. काही लोक फोटो पण दान करत असतात गावच्या मंदिराला, की माझ्या पूर्वजांचा फोटो काढला, मी दान केला. तुमच्या घरामध्ये फोटो नाही सापडला तर तो एखाद्या देवस्थानामध्ये, देवालयामध्ये तुमच्या पूर्वजांचा फोटो तुम्हाला अशा पद्धतीने सापडू शकतो. आता ती प्रथा बऱ्याच अंशी बंद झाली आहे, आता आढळत नाहीत, पण अजूनही काही ग्राम देवतांच्या मंदिरामध्ये तुम्हाला कुठे फोटो सापडला तर सापडू शकतो. म्हणजे फोटो म्हणजे फक्त मी कॅमेऱ्याने क्लिक केलेला फोटो नाही, फोटोचे हजार अर्थ होऊ शकतात. कुठलीही गोष्ट जी कागदावर काढलेली आहे रेखाचित्राच्या स्वरूपामध्ये, ती नकाशा असेल, प्राण्याचं चित्र असेल, मुलाचं चित्र असेल, शेताचं चित्र असेल, एखादा आपण म्हणतो की जमिनीचा नकाशा असेल, किल्ल्याचा नकाशा असेल, काही असू शकतं जे तुम्हाला तुमच्या आडनावापर्यंत पोहोचायला मदत करू शकतं. त्यानंतर काही तुमची कौटुंबिक पत्रं असतात लोकांनी लिहिलेली, ती पत्रं पण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती देऊ शकतात. हे सगळे दस्तावेज गोळा करा. हे सगळे दस्तावेज गोळा केल्यानंतर ते व्यवस्थित व्यवस्थापित करा, त्यांचं व्यवस्थापन करा, एकत्रीकरण करा, वर्गीकरण करा. त्यानंतर त्याच्यामधून जेव्हा तुम्ही हे सगळे दस्तावेज लावून ठेवाल तुमच्यासमोर टेबलावर, वेगळ्या काळातले सापडलेले, आपण गृहीत धरू की मला 10 सापडले दस्तावेज, मला 2 फोटो सापडले, 3 पत्रं सापडली, 4 अजून काहीतरी नकाशे सापडले, मला जास्त काही नाही सापडलं. पण हे सगळं मी भिंतीवर लावून ठेवलं किंवा मी माझ्या टेबलावर लावून ठेवलं आणि आता मी विचार करत बसलो आहे की वेगळ्या काळातले वेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे. जर मी विचार करत बसलो, अजून थोडं डोकं लावलं, अभ्यास केला, मी म्हणतो तसे ऐतिहासिक संदर्भ गोळा केले, तथ्य गोळा केले, तर त्या सगळ्या दस्तावेजांमधून मला एक कलाकृती निर्माण होताना दिसते. ती कलाकृती असते म्हणजे माझा वंशवेल. ही सगळे वेगळे कोड्याचे तुकडे आहेत. हे कोड्याचे तुकडे जर व्यवस्थित जुळवले, आपण एखादा पझल खेळतो, ते पझलचे तुकडे जुळवतो आपण, तसे कोडा आहे असं समजा की हे डॉक्युमेंट तुम्हाला सापडले, तुम्हाला जुळवायचे.
ते जुळवल्यानंतर त्याच्यातून मला कधी कधी एक कलाकृती निर्माण झालेली दिसते. ती माझं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं की अशी अशी माझी कौटुंबिक वाटचाल झालेली आहे. ती जी वाटचाल आहे ती वाटचाल मला माझ्या इतिहासाबद्दल, कुटुंबाच्या, माझ्या नातेवाईकांबद्दल, माझ्या नात्यातल्या लोकांनी केलेल्या बलिदानाबद्दल, त्यागाबद्दल, त्यांचं काय छळ झाला असेल, त्यांनी काय सोसलं असेल त्याच्याबद्दल मला माहीत नसलेली माहिती प्रदान करू शकते. त्यामुळे हे कागदपत्र पण फार महत्त्वाचे आहे. आणि ते तुम्ही कशा प्रकारे हे पझलचे तुकडे जुळवता त्याच्यावर तुमच्या आडनावाचा इतिहास तुम्हाला काय दिसणार हे ठरत असतं. पुढची पायरी आहे ती म्हणजे कौटुंबिक संघटनांचा विचार करा. मागं पण आपण त्याच्याबद्दल बोललो आहोत की कुटुंबाशी काम करणाऱ्या काही संस्था असतील, समाज मंडळं असतील, काही आपल्या कुटुंबाचा एखादा आपण म्हणतो की गेट टुगेदर होत असेल, त्यांच्याबरोबर कनेक्ट करा. त्या संस्था आहेत का तपासा. त्या संस्थांकडं अनेक संसाधनं असू शकतात. म्हणजे जर समजा तुमचं कुटुंब आहे, तुमच्या कुटुंबाचं एक आपण म्हणतो की गेट टुगेदर होतं की तुमच्याकडे नाही आहे पण तुमच्या कुटुंबातल्या कोणाकडे तरी एखादं कागदपत्र असू शकतं. तुमच्याकडे नाही आहे पण तुमचा चुलता जो आहे भावकीतला, ज्याच्याशी तुमचं बिलकुल जुळत नाही, घराला घर लागू नये, शेताला शेत लागू नये, पण त्याच्यामुळेच तुमच्यामध्ये हेवे दावेत, त्याचं तुमचं जुळत नाही. पण त्याचं तुमचं जगातल्या 100 मुद्द्यांवर जरी नाही जुळलं तरी एका मुद्द्यावर जुळू शकतं की त्याचा तुमचा वंश एकच आहे आणि तुम्हाला दोघांना पण कळलं पाहिजे आपण आलो आहेत कुठून. याच्यावर मात्र एकमत होऊ शकतं. हे लक्षात घेऊन चला. तुम्ही जर त्याच्याकडे गेला, आज पण आपण कधी त्याच्याकडे जातच नाही. आपला चुलता असतो, जो भिंतीला भिंत लावून असतो, आपल्याकडे आपण कधी जात नाही त्याच्याकडे, त्याचं तोंड नाही बघायचं आपल्याला. पण माहिती आपल्याला जी शोधायची असते त्याचा कदाचित त्या पझलचा एखादा तुकडा त्याच्याकडे कुठेतरी पेटीमध्ये पडलेला असतो, आपल्या लक्षातच येत नाही. काखेत कळसान गावाला वळसा आपण म्हणतो. सगळे तुकडे मला मिळतात, मला एकच तुकडा सापडत नाही की मला संदर्भ लागत नाही त्या एका तुकड्यामुळं की माझी माहिती अपूर्ण आहे, संशोधन अपूर्ण आहे. पण आपण त्याच्या घरात कधी जात नाही. जा आवर्जून या मुद्द्यावर तर तो तुम्हाला कॉपरेट करायला नाही म्हणणार नाही, त्याला त्याच्या वडिलांचा इतिहास समजत असेल तर. हे अशा प्रकारे कौटुंबिक संघटना, गेट टुगेदर्स, समाज जिथे तुम्हाला माणसं भेटतील. हे चुलत्याचं उदाहरण मी घरातलं दिलं तुम्हाला. कदाचित अजून काही तुमच्या भावकीतले लोक असतील त्यांचं तुमचं जुळत नाही. त्यातला एखादा माणूस कधीतरी गाव सोडून तुमच्याकडून स्थलांतरित झाला असेल. समजा कोकणामध्ये माणसं आहेत, कोकणामध्ये काय होतं की एकाच भावकीतली माणसं रोजगारासाठी बाहेर जातात. कोणी मुंबईला जातं, कोणी पुण्याला जातं, कोणी नाशिकला जातं, कोणी कोल्हापूरला जाईल, कोणी गोव्यामध्ये जाईल. भावकी एकच आहे पण ही माणसं चारही ठिकाणी विखुरलेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि जाताना ती आपल्याबरोबर ते पझलचे तुकडे सगळेजण घेऊन गेले त्यांच्यावर. ते प्रत्येकाकडे एकच तुकडा आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचा आडनाव सापडत नाही, स्वतःचा इतिहास सापडत नाही. हे सगळेजण नंतर इंटरनेटवर जातात, फेसबुकवर शोधायला लागतात माझा आडनाव बंधू कोण आहे. मग त्याला काहीतरी कळतं की अरे आपण सगळेजण एकाच वंशातले आहोत, एकाच भावकीतले आहोत, आपण मागचे 4 पिढ्या विखुरले आहोत सगळीकडे जाऊन. तरी पण लोक एकत्र येत नाहीत किंवा बोलत नाहीत. किंवा लोक काय करतात की कधी कधी आनाकानी करतात की माझ्याकडे एखादं इनामपत्र आहे, ते मी दुसऱ्याला का दाखवू. ते माणसाला भीती वाटते, कदाचित मी त्याला दाखवलं तर तो म्हणेल त्याचा स्वतःच आहे, तो हक्क सांगायला लागेल त्याच्यावर. या कारणाने पण लोक काय करतात की त्यांच्याकडे असलेली कागदपत्र दडून ठेवतात. त्याच्यामुळे पण कौटुंबिक प्रोसेस शोधायला अडचणी निर्माण होऊ शकतात. तर होता होईल तेवढं जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या, तुमच्या भावकीतल्या, तुमच्या वंशातल्या सगळ्या माणसांना एकत्रित करू शकला आणि त्यांना एकाच ध्येयाकडे घेऊन जाऊ शकला की आपल्याला आपला वंशवृक्ष शोधायचा आहे, पूर्वज शोधायचे आहेत, आपलं अस्तित्व शोधायचं आहे, तर ते सगळे तुकडे एकत्र येण्यास मदत होऊ शकते. त्याला एका दुसऱ्या अर्थात या गोष्टी होणार नाहीत, बराच दिवस लागेल, वेळ लागेल, पण होत नाही असं नाही. माझा अनुभव होतं, करणारे लोक करतात पण आपण कमी पडतो म्हणून आपल्याला ते करता येत नाही. आता हे सगळं झालं की मला कळलं की माझी वंशाची माहिती आहे ती वेगळ्या वेगळ्या लोकांकडे विखुरलेली आहे माझ्या भावकीतल्या, ती मला एकत्र आणायची. आता हे मोठं काम झालं. तरी पण समजा मी हे मोठं काम केलं, दिव्य कर्म केलं की सगळ्यांची मनं वळवली, सगळ्यांना एकत्र घेऊन आलो, त्यांच्याकडची कागदपत्र गोळा केली. तरी आता ही कागदपत्र खरी का खोटी हे समजायचं कसं मला. त्याच्यामुळे पुढची पायरी आहे की मला जी कागदपत्र मिळालेली आहेत ती कागदपत्र वेगवेगळ्या स्रोतांकडून मला क्रॉस चेक केली पाहिजेत की आहेत का. म्हणजे स्रोत कुठले असतील. समजा मला एखादं इनामपत्र भेटलं, ते इनामपत्र कसं चेक करायचं खरं का खोटं, तसे माहितीचे स्रोत वेगळे आहेत, मला तिकडून ती माहिती गोळा करावी लागेल. मला एखादं वृत्तीपत्र भेटलं, वतनाच्या संदर्भामध्ये पत्र भेटलं, मला जमिनीचा फेरफार भेटला एखादा, मला एखादं स्थलांतराची नोंद सापडली, मला माझ्या पूर्वजांनी लष्करामध्ये काहीतरी कामगिरी केली होती, या लढाईमध्ये होते अशी काहीतरी नोंद सापडली. मी चेक कसं काय करणार, व्हेरीफाय कसं काय करणार. त्याचे वेगळे वेगळे मार्ग आहेत. जेव्हा तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल तेव्हा ती वेगवेगळ्या मार्गाने नेहमी क्रॉस चेक करायचा प्रयत्न करा की खरी आहे का खोटी आहे का काय आहे. याच्यामुळे काय होतं की बऱ्याच ज्या विसंगती असतात माहितीमधल्या त्या आपल्या निदर्शनास येतात. विसंगती म्हणजे काय की कागदपत्र बरोबर आहे, म्हणजे काय की माझ्या भावकीमधल्या 4 लोकांकडे 4 कागदपत्र आहेत. त्या 4 कागदपत्रामध्ये एकाच घटनेचा उल्लेख केलेला आहे पण त्या तारखा मिसमॅच आहेत. त्यातल्या एका याच्यामध्ये लिहिले की ही काहीतरी वेगळी महिन्यातली तारीख आहे, दुसऱ्यातली ही काहीतरी वेगळी महिन्यातली तारीख आहे. गडबड आहे.
ही अशा ज्या विसंगती असतात किंवा एकच घटना घडलेली आहे, माझे कुटुंब कुठल्या तरी लढाईमध्ये माझे पूर्वज लढत होते, त्या लढाईचं जे स्थान आहे ते लढाईचं स्थान माझ्या भावकीतला दुसरा माणूस म्हणतो की दुसरीकडेच काहीतरी, मी म्हणतो की दुसरीकडेच काहीतरी, माझा चुलता म्हणतो तिसरीकडेच काहीतरी. लढाई झाली एवढं नक्की, पण तिघांकडच्या 3 माहितीमध्ये त्या स्थानाची विसंगती येते. अशा वेळेला मला इतिहास तपासायला लागेल, ऐतिहासिक संदर्भ तपासावे लागतील, तारखांसाठी मला सांस्कृतिक संदर्भ तपासावे लागतील, कुठले कुठले आहेत ते. अशा रीतीने ज्या आपल्याकडे दस्तावेज गोळा झालेले आहेत, नोंदी गोळा झालेल्या आहेत, त्याच्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी भरून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस चेक करावं लागेल. आडनावांच्या इतिहासाचा शोध घेण्यासाठी आपण अशा पद्धतीने क्रॉस चेक केलं की त्यातून गाळून जे काही राहतं ते सत्य आहे. आपल्याला मिळालेल्या सगळ्याच नोंदी सत्य म्हणून सांगायच्या नाहीत. मिळालेल्या नोंदी क्रॉस चेक करून जे काही शिल्लक राहील ते गाळीव आहे, ते गाळीव आपलं सत्य आहे, आपल्या आडनावाचा इतिहास आहे. तो गाळीव इतिहास नेहमी आपल्याला शोधावा लागतो. पुढची पायरी काय आहे की आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या नातेवाईकांना एकत्र करा, माहिती एकत्र करा, क्रॉस चेक करा, त्यातून गाळीव इतिहास शोधा. बोलायला सोपं आहे, करायला अवघड आहे. वास्तवामध्ये करायला अवघड आहे म्हणजे काय की बऱ्याचदा काय होतं की मी जातो, मला खूप वाटतं माझ्या आडनावाचा इतिहास शोधावा, म्हणून मी जातो माझ्या नातेवाईकांकडे, माझ्या भाऊबंधांकडे जातो, माझ्या चुलत्यांकडे जातो, म्हणतो अरे चला आपण आडनावांचा इतिहास शोधू. ते म्हणतात तुला काही येड लागले का, काय करायचं आहे आता, आहे पडले आडनाव, काय फरक पडतो अजून, तू कशाला मेलेले मुर्दे उकळून काढतो, त्यात परत म्हणतो अजून तू किती एवढा खर्च येईल त्याला शोधायला, तुम्ही मला मदत करा. अरे आम्हाला शोधायचंच नाही तर तुला मदत करायचा विषय कुठून येतो, आणि तू तरी कशाला भलत्या सालत्या फांद्यात पडतो विनाकारण, जगणं सुखाने बायका पोरांबरोबर. म्हणजे आपल्या घरातलेच लोक असतात ते बऱ्याचदा आपल्याला काय करतात, डिस्करेज करत असतात. त्यामुळे आपल्याला नेहमी काय पाहिजे की या गोष्टीसाठी आपला दृढ निश्चय पाहिजे. लोक जरी नकारात्मक नाही बोलले तरी आपण आपल्या सकारात्मक ध्येयापासून विचलित नाही झालं पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट शोधायची, बऱ्याचदा काय होतं की आपल्याला करावं असं वाटतं पण आपल्या नातेवाईकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आपल्याला, किंवा आपण काय म्हणतो जाऊ दे सोडून देऊ, कशाला उगाच लोक माझ्याबद्दल काहीतरी विचार करतील. असं करू नका. दुसरी गोष्ट काय आहे की लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा तुमच्या कुटुंबाचा इतिहास शोधायला जाता तेव्हा त्याच्यामधून काही बाहेर येऊ शकतं. म्हणजे जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना पाहिजे होतं अमृत मिळावं म्हणून त्यांनी समुद्र मंथन करायला सुरुवात केली, पण त्यातून बाहेर निघालं विष अमृताच्या आधी. तर कुणाला तरी भगवान शंकरांना ते विष पचवावं लागला, नंतर परत ते समुद्र मंथन चालू झालं अमृत शोधण्यासाठी, परत त्यातून निघाली बाहेर दुसरीच गोष्ट काहीतरी. अशा वेगळी 13 रत्न बाहेर निघाल्यावर मग 14वं अमृत बाहेर निघालं. तसं तुम्ही जेव्हा इतिहास शोधायला जाल त्यावेळेला तुम्हाला पाहिजे तो इतिहास त्यातून बाहेर पडेलच असं नाही, भलतंच काहीतरी बाहेर पडू शकतं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती स्वतःला मराठा म्हणून सिद्ध करायच्या मागे लागलेली असेल तर इतिहासामधून ती कदाचित कुणबी किंवा दुसऱ्या जातीची सिद्ध होऊ शकते. की दुसऱ्या जातीचा एखादा माणूस असेल तो स्वतःला उगाचच समजत असेल मी कमी आहे, अमुक तमुक आहे, बाकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, माझं आडनाव अश्लील आहे, मला कळत नाही काय आहे ते, तो माणूस पण कुठल्या तरी उच्च कुलातला सिद्ध होऊ शकतो. तर याच्यामध्ये काही घडलेलं असू शकतं, कुठलीही दडलेली गुपितं बाहेर येऊ शकतात, तुम्हाला धक्का बसू शकतो की तुम्हाला पाहिजे होतं वेगळं झालं दुसरंच, आणि नंतर मला वाटलं की मी माझ्या स्वतःच्या हाताने फजिती करून घेतली. अशा प्रकारच्या गोष्टी पण या आडनावांच्या संशोधनामध्ये होऊ शकतात. तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या गोष्टी त्याच्यातून बाहेर येऊ शकतात. त्याच्यामुळं काय करा की हे आडनावांचा शोध तुम्हाला घ्यायचा असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मन मोकळं ठेवलं पाहिजे. मोकळ्या मनाने या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. जे काही समोर येईल ते मोकळ्या मनाने स्वीकारायची माझी तयारी पाहिजे. माझ्या मनासारखं नाही आहे किंवा मला वाटतं तसं नाही आहे म्हणून मी ते नाकारणार आणि स्वतःला फसवत बसणार, अशा वृत्तीने शोधाशोध करू नका. मन मोकळं ठेवा, नवीन माहिती गोळा करा, नवीन माहितीच्या आधारे तुमचं संशोधन चालू ठेवा, संशोधनाच्या आधारे तुमची पुरावे गोळा करा, दिशा ठरवा, आणि जे काही समोर येईल ते स्वीकारायला तयार राहा. हे आडनावांच्या इतिहासामधले सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हे आहे की नेहमीप्रमाणे तुम्ही जे निष्कर्ष काढता, आपल्या मराठी माणसाला लिहिण्या वाचण्याचा कंटाळा आहे, आपल्याला बोलायला फार आवडतं, त्यात तो एखादी गोष्ट डॉक्युमेंट करून ठेवायचा आपल्याला भरपूर कंटाळा आहे. त्यामुळे जी गोष्ट तुम्ही शोधाल अगदी बारीकच्या बारीक गोष्ट असेल, आज तुम्ही काहीतरी विचार केला, तुमच्या मनामध्ये काही शोधाशोध नाही केली पण तुम्ही आज खुर्चीवर बसलात आणि तुमच्या आडनावाचा विचार करतात, विचार करता तुमच्या मनात एक काहीतरी नवीनच विचार आला आज जो याच्या आधी कधी आला नव्हता, कागदावर लिहून काढा लगेच. आपण काय करतो की आपल्याला वाटतं की मी काहीतरी संशोधन केलं, काहीतरी मला सापडलं तर तीच गोष्ट कागदावर लिहिली पाहिजे, असं नाही. जेवढे विचार तुमच्या मनामध्ये येतील जे आजच्या आधी कधी आले ते विचार पण कागदावर लिहून ठेवा. हे विचार तुमच्या मनामध्ये जे आलेत कदाचित ते तुम्हाला कळणार नाहीत किंवा तुम्हाला उलगडणार नाहीत, तुम्हाला त्याचा अर्थ समजणार नाही, हा विचार माझ्या मनात काय येतो, कारण तो विचार समजून घेण्यासाठी पुरेशी माहिती तुमच्याकडे नसेल. पण भावी पिढीतली एखादी व्यक्ती जिचा मेंदू थोडा शार्प आहे, तिने जर ते तुमच्या मनातले आलेले विचार वाचले आणि त्याच्यावर तिने विचार केला थोडासा, तिला अर्थ लागू शकेल की हे अनकॉन्शियस माइंडमध्ये या माणसाच्या मनामध्ये विचार आला, तो विचाराचा हा तर अर्थ नाही, ही घटना घडली त्याच्याशी,
आपण नाही जोडू शकत, पण दुसरा कोणीतरी जोडू शकेल. त्यामुळे मनातले विचार पण फार महत्त्वाचे आहेत. फक्त कागदपत्रच नाही किंवा मिळालेली माहिती जन्मतारखा टिपणंच नाही, मनातले विचार पण आहेत. त्या प्रत्येकाचं काय करा, व्यवस्थित जतन करा, लिहून ठेवा आणि ते पुढील पिढीला उपलब्ध होतील अशा रीतीने कुठेतरी ठेवा, की लोकांना वाचायला की असं पण काहीतरी होतं, मी याच्याबद्दल विचार केला होता. पुढची पायरी आहे ती म्हणजे धीर धरा आयुष्यामध्ये. आडनावांचा शोध लावणं म्हणजे इथे काही आपल्याकडे जादूची कांडी नाही की आपण फिरवले की आपल्याला आडनावांचा शोध लागला. लोकांना असं वाटतं की मी एखाद्या महाराजाकडे जाईल, तो मला माझं कुळगोत्र सांगेल, किंवा मी काय करेन, माझा एक इनाम, मला एक सनद सापडली किंवा कुठंतरी उल्लेख सापडला की अरे तुमच्या नावाने असं असं इनाम होतं बरं का. मग मला वाटतं की झालं, लागला मला शोध, मला काहीतरी इनाम आहे, मला काहीतरी इनाम होतं, त्याच्यामुळे माझं असं असं आडनाव पडलं. अरे मग ते इनामपत्र आधी सापडू दे, हातात तरी येऊ दे तुमच्या. तुम्हाला फक्त कळलं होतं म्हणून ते तुमच्याकडून काढून घेतलं, म्हणजे सिद्ध झालं आहे का? तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सिद्ध व्हायला भरपूर वेळ लागतो. त्याच्यानंतर शास्त्रीय पद्धतीने जरी तुम्ही संशोधन करायचं म्हणलं, DNA टेस्ट वगैरे केल्या, त्याच्यामधून तुम्हाला वंश कळला तुमचा, त्या वंशाच्या आधारे, आता वंश जो असतो तो वंश काय असतो की फक्त भूभागावर पसरलेले हजारो लाखो कोट्यावधी लोकांचा एकच वंश निघू शकतो DNA मध्ये. तर त्या हजारो लाखो लोकांच्या वंशामधून मला आता परत माझ्या पूर्वजापर्यंत पोहोचायचं. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की जगातली जवळजवळ निम्मी लोकसंख्या आहे तिच्यामध्ये चंगीज खानाचा अंश आहे, मंगोलियाच्या. कारण मंगोलियन साम्राज्य एवढ्या अंतरावर पसरलेलं होतं, जिथे जिथे मंगोल लोक गेले तिथे त्यांचा संकर झाला. त्यामुळे मंगोलियन जीन जो आहे तो युरेशियामधल्या बहुतेक समाजातल्या जीन्समध्ये कुठे नाही कुठेतरी आढळून येतो. तर तुमच्या DNAची चाचणी केली, त्याच्यामध्ये तो युरेशियन जीन्समध्ये मंगोलियन जीन्स आढळला आता. तर मला परत त्याच्यामधून माझ्या पूर्वजांपर्यंत परत यायचं स्थानिक रीतीने, म्हणजे मला उलटा प्रवास करून उलटी गंगा परत वाहत आणायची, वंशापासून पूर्वजांपर्यंत, पूर्वजांपासून आडनावापर्यंत. नॉर्मली काय होतं, आडनावापासून पूर्वज, पूर्वजांपासून वंश असं कळतं. DNA उलटं होतं. म्हणजे काय होतं की ही प्रक्रिया जी आहे प्रचंड वेळखाऊ आहे, खर्चिक आहे, चिकाटीची गरज आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला मानसिक श्रम पण फार होतात. म्हणजे मी म्हणतो डोक्याला माझ्या फार त्रास होतो, हे सगळं चाललं आहे काय. तर अशा वेळेला धीर धरा, घाई करू नका, चुकीच्या निष्कर्षावर येऊ नका. नॉर्मली आपण काय करतो की धीर सोडून देतो, जाऊ दे मोरू दे, एवढं कळलं ना, आता पुढचं मोरू दे, इथेच माझं आडनाव आहे, मला मागे संशोधन करायला अजून जायचं नाही, त्याच्या काय ते इथं माझ्या मनाप्रमाणे निष्कर्ष निघतोय ना, मागचं करणार नाही मी, भरपूर वेळ गेला, 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, पैसा वेळ वाया गेला, हेच माझं आता आडनाव, असं धरून आपण चालतो. तर असं अर्धवट काम करू नका. काम कराल तर पूर्ण करा. प्रगतीसाठी वेळ लागू शकतो, संशोधनासाठी वेळ लागू शकतो, लक्षात ठेवा. धीर धरा, संघटित राहा, आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर. येणारे जे अडथळे असतील त्याच्यामुळे निराश होऊ नका, परत परत प्रयत्न करत राहा. जोपर्यंत तुम्ही जो निष्कर्ष काढताय त्या निष्कर्षासाठी पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत थांबू नका. पुरावे मिळाले तरच ते स्वीकारा, पुरावे नाही मिळाले तर हट्ट सोडून द्या. तुम्हाला पाहिजे ते बोलण्याचा, जर तुम्हाला पाहिजे ते किंवा तुम्हाला वाटतंय ते संशोधनामध्ये सिद्ध होत नाही, त्याचे पुरावे मिळत नाहीत, तर उगाच हट्ट धरून बसू नका आणि वेळ आयुष्यातला वाया घालवत बसू नका. पुरावे मिळत असतील, काही लिंक मिळत असतील, दुवा मिळत असेल तर पुढं जा धीराने प्रत्येक गोष्ट करत. नाहीतर थांबलं तरी चालेल, पण थांबत असाल, पुढे काहीतरी क्लू निघतोय, पुढे काहीतरी जाऊ शकतोय, पण तरी पण तुम्ही दमलात म्हणून थांबतात मध्ये, अशा पद्धतीने थांबू नका. त्याच्यामुळे अर्धवट माहिती आपल्याला मिळते. आता सारांश जर सांगायचं म्हटलं तर तर असं आहे की लक्षात ठेवा की प्रत्येक कुटुंबाचा इतिहास हा एकमेव द्वितीय आहे. म्हणजे जेवढी म्हणून कुटुंब आत्ता आपल्याला दिसत आहेत आपल्या आजूबाजूला, त्या प्रत्येकाचा जर इतिहास शोधायचा म्हणलं आपण, तर जसं वाघ असतो, वाघाच्या अंगावर अनेक पट्टे असतात, तर प्रत्येक वाघाच्या अंगावरच्या पट्ट्यांचा पॅटर्न वेगळा असतो. 2 वाघांच्या अंगावरच्या पट्ट्यांचे पॅटर्न कधी जुळत नाहीत. तसं 2 कुटुंबांचा इतिहास कधी जुळत नाही. भले तुमची भावकी एकच असेल, आडनाव एकच असेल, वंश एकच असेल, पूर्वज एकच असतील, पण तुमचं कुटुंब वेगळं आहे ना, मग तुमचा इतिहास वेगळा आहे. तो इतिहास आहे, तो इतिहास आपण वेगळा आहे समजून, त्याचे वेगवेगळे स्रोत असतात, ते स्रोत समजून घेतले पाहिजेत, पद्धती समजून घेतल्या पाहिजेत, घटना समजून घेतल्या पाहिजेत. हे सगळं एकत्र करून आपल्या पूर्वजांच्याबद्दल जी आपली समज आहे ती समज आपण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, व्यापक पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जे शोध आपण करतो तो शोध आपल्या कुटुंबाची कहाणी उलगडण्यासाठी करतोय. त्या उलगडण्याच्या प्रवासाचा आनंद घ्यायला शिका. म्हणजे काय आहे की जर तुम्हाला आनंद मिळत असेल, की आपण म्हणतो की मी कंपनीमध्ये कामाला जातो पण मी आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ माय जॉब, मला आनंद नाही मिळत आहे काम करण्यामध्ये, मी ते काम चांगल्या प्रकारे नाही करू शकत, याचं पण तसंच आहे. हे जे काही आपण काम करतो आहे, आडनावाचा इतिहास शोधणं, पूर्वजांचा इतिहास शोधणं, त्याच्यातून जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम करू नाही शकणार. जे म्हणून काही तुमच्या समोर येईल इतिहासाच्या प्रवासामध्ये, शोधाच्या प्रवासामध्ये, आडनावांच्या, त्याचा आनंद घ्यायला शिका, आनंदाने करायला शिका. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला थकवा जाणवणार नाही, फ्रस्ट्रेशन येणार नाही आणि उगाचच कुठेतरी तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढणार नाही.
तर ह्या झाल्या काही पूर्वतयारी आपण म्हणतो किंवा पहिल्या पायऱ्या म्हणतो आपण. आडनावांचा इतिहास शोधायचा असतील तर या काही पहिल्या पायऱ्या आहेत. या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की आडनावांचा शोध घ्यायचा असेल मला तर मला गुगलवर शोध कसा घेणार मी. बरेच आपले मित्र म्हणतात की सर आम्ही आमचं आडनाव टाकतो गुगलवर, काहीच सापडत नाही. काहीच सापडत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला असं वाटतं की गुगल हे फ्रीमध्ये उपलब्ध आहे, निःशुल्क उपलब्ध आहे. आपण वाटेल ती गोष्ट तिथे सर्च करू शकतो, टाकल्यावर आपल्याला फ्रीमध्ये रिझल्ट भेटतात. याचा अर्थ काय आहे, गुगलचं शिक्षण घेण्याची काही गरज नाही. पण गुगल कसं वापरावं, सर्च इंजिन कसं वापरावं जेणेमुळे आपल्याला हवे ते रिझल्ट सर्च इंजिनकडून मिळू शकतील. किंवा जर एखादा रिझल्ट मिळत नसेल तर सर्च इंजिनला कसं सांगावं बाबा रे तुला इथे संशोधन करण्याची गरज आहे आणि हा रिझल्ट घेऊन येण्याची गरज आहे. ही गोष्ट तुमच्या सर्च इंजिनमध्येच नाही आहे. त्याचे काही नियम आहेत किंवा त्याचे आपण म्हणतो की काही शिक्षण घेतलं तर प्रशिक्षण घेतो आपण, तर प्रशिक्षण घेताना वेगवेगळ्या पद्धती आहेत की कुठल्या पद्धतीने शोध घ्यावा. तर गुगलचं पण एक प्रशिक्षण घेतलं आपण तर आपण कुठली गोष्ट गुगलमध्ये चांगल्या प्रकारे शोधू शकतो. आडनावांच्या बाबतीत ही गोष्ट फारच गरजेची आहे. तुम्ही आडनाव शोधत असाल तर तुम्ही काय टाईप करणार गुगलमध्ये त्याच्यावर ठरतं तुम्हाला आडनावाची माहिती मिळणार का नाही मिळणार. ती गोष्ट आपण तपासूयात पुढच्या भागामध्ये. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या, कळवा की व्हिडिओ आवडला तुम्हाला. तुमचे जे हे प्रतिक्रियेचे 2 शब्द आहेत, प्रेरणेचे 2 शब्द आहेत, तेच पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन असतात काम करण्यासाठी, नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला वाटत असेल ही माहिती खरोखर उपयुक्त आहे, आपल्या मित्रांना पण तिचा काही उपयोग होऊ शकेल, आवर्जून शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या व्हिडिओ मालिकेतले पुढचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील, बाकीचे व्हिडिओ पण आपल्याला कळत राहतील. हे अशा प्रकारचे व्हिडिओ असतात, अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ असतात. ते बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपण कुठल्याही प्रकारे छोटी मोठी मदत करू शकला चॅनलला, गुगल पेच्या माध्यमातून करू शकला, मेंबरशिप घेऊन चॅनलची करू शकला, सुपर थँक्सच्या माध्यमातून करू शकला तर अवश्य मदत करा. आपली छोटी मदत पण एखादं पुस्तक विकत घेण्यासाठी किंवा मोठा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त होऊ शकते. हे अशा प्रकारचं इतिहासाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुला यूट्यूब चॅनल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.